काही दिवस असे असतात जे फक्त कामात नाहीत तर मनालाही शांत करून जातात. गुरुपौर्णिमा होऊन 2 दिवस झाले असले तरी त्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा अजूनही मनात आहे. एक वर्किंग मॉम म्हणून ऑफिस, मुलं, घर हे सगळं सांभाळताना काही छोट्या सवयी मला रोज नव्याने जगायला शिकवतात. आजचा दिवसही तसाच होता. नमस्कार मंडळी, नवीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे लाडू आणि श्रीहरीचं स्कूलसाठी आवरून दिलं. टिफिन वगैरे त्यांचा रेडी केला आणि त्या दोघांना स्कूलमध्ये सोडवलं आणि घरी आले. आज घरात पाऊल टाकताच सर्वात आधी म्हणजे दार वगैरे पुसून घेतलं, कारण रोज असं करायला जमत नाही. पण असा सण किंवा एखादा शुभ दिवस असेल तर मी आवर्जून दार स्वच्छ करते. आपल्या संस्कृतीत घराचं मुख्य दार हे लक्ष्मीचं स्वागत करण्याचं स्थान मानलं जातं. स्वच्छ घर, दार म्हणजे सकारात्मक ऊर्जा, प्रसन्न वातावरण आणि घरात येणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत. दार स्वच्छ झाल्यावर सुंदरशी रांगोळी काढली. खरंच घर कितीही साधं असलं तरी स्वच्छ दार आणि छोटीशी रांगोळी संपूर्ण वातावरण बदलून टाकते. त्यानंतर देवपूजा करून घेतली. देवासमोर बसून काही क्षण शांतपणे घालवली की दिवसभरासाठी एक वेगळीच ताकद मिळते. आपल्या गुरूंनी, देवाने आणि आयुष्यात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. इतक्यात मुलांना शाळेतून आणायची वेळ झाली. लाडू आणि श्रीहरीला घेऊन घरी आलो. दोघांच्या शाळेतील छोट्या छोट्या गोष्टी ऐकण्यात ही वेगळीच मजा असते. आज उपवास होता म्हणून साधी पण चविष्ट अशी साबुदाणा खिचडी खाल्ली. त्यानंतर पुन्हा ऑफिसचं काम सुरू केलं. वर्क फ्रॉम होम करताना घर आणि ऑफिस यांच्यात समतोल राखणं खरंच सोपं नसतं. कधी मुलांचा आवाज, कधी किचनमधली कामं, तर कधी मीटिंग. पण हळूहळू या सगळ्याची सवय होते. संध्याकाळ होत आली आणि मी प्रसादासाठी खीर बनवायला घेतली. असं म्हणतात की पौर्णिमेदिवशी खीर बनवलेली चांगली असते. फक्त या गुरुपौर्णिमेला नाही तर प्रत्येक पौर्णिमेला खीर बनवली पाहिजे. पौर्णिमेदिवशी तुमच्याही घरी खीर बनवतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरेच लोक तांदळाची खीर बनवतात, पण ती बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, कारण माझं ऑफिसचं काम पण सुरू होतं. म्हणून मी शेवयाची खीर बनवायला घेतली, कारण ती पटकन होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. दूध साखरेपासून बनणारी ही खीर फक्त पदार्थ नाही, तर ती श्रद्धा, प्रेम आणि प्रसादाचं प्रतीक असते. देवाला गोड नैवेद्य अर्पण करण्यामागे जीवनातही असाच गोडवा टिकून राहावा हीच सुंदर भावना असते. मस्त अशी शेवयाची खीर बनवली. त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडरसुद्धा टाकली. याने खिरीची चव अजून छान होते. चवीपुरती साखर टाकली आणि खीर मंद गॅसवर शिजायला ठेवली. आज जेवणामध्ये इथे अख्खा मसूरची भाजी केली होती. मंद गॅसवर खीर शिजायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं देवासमोर दिवा वगैरे लावून घेऊ, कारण सायंकाळची वेळ होती. तोपर्यंत श्रीहरी लगेच आला. आज श्रीहरीची तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं तो किरकिर करत होता. इथे रडतच आला होता माझ्याकडे. तोपर्यंत लाडूसुद्धा इथे येऊन मला काहीतरी सांगत होती की मम्मा हे बघ. दिवसभर या दोघांचं काही ना काही सुरूच असतं आणि मला असं वाटतं कधी कधी, अरे 5 मिनटं तर मला शांत बसू दे, थोडंसं मला एकटीला सोडा. पण हे दोघं लहान आहेत तोपर्यंतच आपल्या पाठीमागे करतील. मोठे झाल्यावर मग आपल्याला म्हणावं लागेल की अरे माझ्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करा. पण ठीक आहे, असो, आता लहान आहेत तोपर्यंत हे सगळं सुरूच राहणार. देवासमोर दिवा लावला आणि तुळशीसमोरसुद्धा दिवा लावून घेतला आणि पावसामुळे हे सगळी झाडे एकदम हिरवीगार दिसत आहेत. तोपर्यंत इकडे छान अशी खीर तयार झाली होती. देवासमोर नैवेद्य ठेवला, मनापासून प्रार्थना केली आणि प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर आम्ही उपवास सोडायला घेतला. लाडू आणि श्रीहरीचं जेवण आधीच झालं होतं. ते दोघं पण लवकर झोपतात, त्याच्यामुळे मी दोघांना लवकरच खाऊ घालत असते. मस्त असं जेवण करून घेतलं आणि आजची खीरसुद्धा खूप छान झाली होती. मला असं वाटतं हा एकच पदार्थ आहे जो मी कितीही घाईगडबडीत बनवला तरी परफेक्टच होतो. जेवण झाले तोपर्यंत लाडू म्हणायला लागली की मम्मा मला खूप झोप आलेली आहे. मग ताट वगैरे तसंच ठेवलं आणि तिला झोपवायला घेतलं. एका हाताने ऑफिसचं काम सुरू होतं आणि दुसऱ्या हाताने तिला थोपटवत झोपवत होते. वर्किंग मॉम असणं म्हणजे असंच मल्टीटास्क करावं लागतं.
सुदैवानं ऑफिसचं सगळं काम वेळेवर पूर्ण झालं होतं. काही अपडेट वगैरे आहे का तेच चेक करत होते आणि ते चेक करता करता मग तिला झोपवलं आणि तिलासुद्धा खूप झोप आली होती, त्याच्यामुळे पटकन ती झोपी गेली. आजकाल असं झालं की श्रीहरी आणि लाडूचं झोपायचं टाईम वेगवेगळं झालेलं आहे. कारण श्रीहरी स्कूलमधून आल्यावर दुपारी थोडा वेळ झोपतो, त्याच्यामुळे रात्री तो लवकर झोपत नाही. पण लाडू मात्र दिवसभर झोपत नाही, त्याच्यामुळे रात्री लवकर झोपते. बऱ्यापैकी मी ट्राय करते की दोघांचं झोपायचं टाईम एकच ठेवते, कारण ते दोघं पण एकाच वेळी झोपले तर मला बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि माझं घरातलं म्हणा नाहीतरी यूट्यूबचं काम करायला मला थोडंसं टाईम भेटतो. आता हे सगळं करत होते तोपर्यंत श्रीहरीला सांभाळायची जबाबदारी त्याच्या पप्पांनी घेतली होती. तोपर्यंत मग मी माझं ऑफिसचं काम संपवलं आणि लॉग आउट केलं आणि घराकडे लक्ष दिलं तर दिवसभराचा पसारा तसाच घरात पडला होता. सर्वात आधी किचन आवरलं. दोघांच्या स्कूलच्या वॉटर बॉटल वगैरे सगळं रात्रीच क्लीन करून ठेवत असते मी, जेणेकरून सकाळी अजिबात गडबड होत नाही. कधी कधी असं होतं की रात्री मला झोपायला लेट होतं, त्याच्यामुळे उठायलासुद्धा कधी लेट होतं, मग त्यावेळी गडबड होत नाही. सगळं रात्रीच प्रिपेअर करून ठेवलं तर सकाळी एकदम लवकर सगळं आवरलं जातं. मग हॉल क्लीन करायला घेतला. दोघं पण लहान असल्यामुळे कितीही वेळा घर क्लीन केलं तरी ते तसंच होऊन जातं. पण रात्री झोपण्याच्या आधी मी घर आवरूनच ठेवत असते, कारण सकाळी उठल्यावर स्वच्छ घर दिसलं की दिवसाची सुरुवातसुद्धा सकारात्मक होते आणि सकाळची घाईसुद्धा कमी वाटते. सकाळी उठल्यानंतर लगेच मला घरात झाडू मारायला वेळ मिळत नाही, कारण सकाळी दोघांचे पण टिफिन तयार करायचे असतात. त्या दोघांना स्कूलसाठी तयार करून स्कूलमध्ये सोडवायचे पण असते, त्याच्यामुळे झाडू वगैरे हे मी रात्रीच मारते. काही काही लोक म्हणतात रात्री झाडू मारणं चांगलं नसतं, पण आता आपल्याला जे सोयीचं आहे तेच आपण करतो. रात्री झाडू मारला तर मग सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारायचं टेन्शन नसतं. थोडं लेट जरी आपण घर आवरलं तरी चालतं. आज श्रीहरीची तब्येत थोडी ठीक नव्हती, म्हणून त्याला झोपायच्या आधी औषध द्यायला घेतलं. आता तो बघत होता की मम्मा काय करते. आता बऱ्यापैकी त्याला पण समजतं की आता हे औषध आहे, मम्मा आता आपल्याला देणार आहे. जोपर्यंत बॉटलमधून औषध काढत होते तोपर्यंत शांत बसला होता आणि जसं द्यायला गेले तसं त्याचे मग नखरे सुरू झाले. प्रत्येक आईला हा प्रसंग ओळखीचाच वाटेल. प्रत्येक लहान मुलाला आजारी पडल्यावर औषध देणं म्हणजे तो आईसाठी एक टास्कच असतो. तरी आता बऱ्यापैकी यांना समजते आणि बिना रडता औषध घेतात ते. लहान होते त्यावेळी तर अजिबात औषध पितच नव्हते, खूप रडायचे. मला खूप टेन्शन यायचं यांना औषध द्यायचं म्हटल्यावर. मला असं वाटायचं की हे आजारी पडायलाच नको, म्हणजे औषध द्यायची वेळच येणार नाही. पण प्रेमाने थोडी समजूत घालून शेवटी त्याला औषध दिलं आणि झोपवलं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या लाडूपेडू परिवाराचा भाग नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.